तर मी तुम्हाला आज गवारी नीट करण्यासाठी एक निंजा टेक्निक सांगणार आहे. नमस्कार, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने 2-4 गवारी एकत्र करायच्या आणि मागील आणि पुढील टोकं थोडी-थोडी कापून या पद्धतीने गवार आपली 10 मिनिटात साफ होते, कारण ते मला सोयीस्कर होतं. त्यानंतर गरमागरम अशी छानशी कॉफी घेतली 1 कप आणि ओवीला या पद्धतीने डॉट मारून द्यावे लागतात ते दिले आणि तिला थोडासा अभ्यास समजावून सांगितला आणि तिनं करून घेतला. त्यानंतर आहोंची तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे त्यांना पाहिजे होतं सूप. या पद्धतीने मी मिक्स व्हेज सूप बनवलं होतं. बाहेरचं तयार सूप आम्हाला आवडत नाही, या पद्धतीने आम्ही घरीच बनवत असतो, कारण बाहेरचं खूप दिवस आधी बनवलेलं असतं, त्यामुळे ते आम्हाला आवडत नाही. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी या पद्धतीने गवारीची भाजी बनवली होती. काय नाही, कांदा टोमॅटो मस्त असा भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये गवारी पण छान अशी भाजून घेऊन हळद मीठ टाकायचं भाजण्यासाठी आणि या पद्धतीने व्यवस्थित खूप छान अशी शिजते. त्यानंतर घेतल्या गरमागरम अशा भाकरी पण बनवून आणि बघू शकता इथं संपूर्ण स्वयंपाक माझा बनवून रेडी होता. आणि जेव्हा सगळे मिळून या पद्धतीने जेवायला बसतो ना, ती जेवायला बसण्याची एक मजाच वेगळी असते. आणि आज कुठून सूर्य उगवला होता काय माहीत, हे दोघं या पद्धतीने प्रार्थना करून जेवत होते. तर चला, व्हिडिओ पण इथे एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परतच्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.